MIDC नाही, पाणी नाही, म्हणजे लोकांनी जगायचं कसं? छोटा मोठा एखादा कारखाना असता तर प्रत्येक घरातला एक एक माणूस कामाला लागला असता, त्याचा संसार चालला असता. कुठल्याही पिकाला दर नाही, MSP नाही आणि GST काड्या पिटीला सुद्धा 10 पैसे GST. होय ते तसंच आहे. आमच्याच खिशातनं घेताना आम्हाला देतात. दुसरं काय करतात? GST घेतात, आमकं घेतात, सगळं घेतात आणि आम्हाला 2,000 फक्त देतात तोंडी लावायला. सध्याला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये राजकीय रणधुमाळी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्याच पद्धतीने आपण आता आलो आहोत माढा मतदारसंघातील शेवटचं टोक समजल्या जाणाऱ्या सोळशी गावात. आध्यात्मिक गाव म्हणून ओळख असणाऱ्या या सोळशीमध्ये आत्ता आपण पोचलो आहोत आणि इथल्या नागरिकांचा कल कशा पद्धतीने आहे हे थोडक्यात जाणून घेणार आहोत. इथल्या नागरिकांची पसंती कोणाला आहे आणि येणारा खासदार कसा असावा या नागरिकांच्या पसंतीनुसार माढा मतदारसंघातील या सोळशी गावात पोचलो आहोत. हे आध्यात्मिक गाव असलेले सोळशी यामध्ये नागरिक काय सांगतात ते थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊ. हे पहा, आमच्या या 26 गावामध्ये गेली 25 वर्ष खासदार येऊ द्यात, कुठला आमदार येऊ द्यात, पण त्यांनी दुर्लक्षच केलेले. कृष्णा लवाद झाला, 2000 सालापर्यंत पाणी अडवा म्हणून सांगितलं, पण कुणी पाणी अडवलं नाही. आता 2030 साली पुन्हा कृष्णा लवाद होणार आहे, त्यावेळेस पुन्हा पाण्याचं वाटप होणार आहे. आता 0.5 जे पाणी आता आहे 5 TMC, त्याचासुद्धा आम्हाला काय फायदा नाही. आणि हे सरकार म्हणजे आमचं शेतकऱ्याचं विरोधी सरकार आहे. कुठल्याही पिकाला दर नाही, MSP नाही आणि GST काड्या पिटीला सुद्धा 10 पैसे GST आमच्याकडून घेते, 2,000 आम्हाला देऊन फसवते. यांनी सांगितलं 2000 देऊन आमचंच घेते आणि आम्हाला देते. काय सांगाल थोडक्यात? बरोबर आहे, ते तसंच आहे. आमच्याच खिशातनं घेताना आम्हाला देतात. दुसरं काय करतात? GST घेतात, आमकं घेतात, सगळं घेतात आणि आम्हाला 2,000 फक्त देतात तोंडी लावायला. कायमस्वरूपी कुठलाही नेता आला तर आश्वासनाशिवाय दुसरं काही देत नाही. काय जो ही आश्वासनं पूर्ण करील पाण्याची आमची. पहिला मुद्दा पाण्याचा, पिण्याच्या पाण्यापासूनची सुरुवात आहे. शेतीचं तर बाजूलाच राहील. ही अशी अवस्था आमच्या गावाची आहे. आता सध्या पिण्याची पाण्याची परिस्थिती बिकट आहे. पण ही आमच्या गावच्या पाण्याची विहीर आहे, पुरवठ्याची विहीर आहे नांदूळ या गावामध्ये. त्यामध्ये जर थोडं कॅनलचं पाणी सोडलं तर पिण्याची पाण्याची परिस्थिती बरी येते. पण ते नेते मंडळी थोडं दुर्लक्ष करतात आणि पाणी सोडलं तर ते फायद्यात येते. थोडक्या मंडळीने त्याला विरोध केला, त्याच्यावर वादिवाद झाला आणि तो प्रकल्प पुढे गेला. दैवडी साईडला गेला तो. तिकडच्या आमदारांनी तो लावून धरून तो तिकडे नेला. आमचा आमदार कमी पडला. अहो, ज्या मंडळीने आमची MIDC दहिवडीकडे नेली त्यांना MIDC आणि कॉरिडॉर ह्यातला फरकच कळला नाही. इथं कॉरिडॉर होणार होता तर इथलं कॅन्सल करून त्यांनी दहिवडीला नेलं. MIDC नाही, पाणी नाही, म्हणजे लोकांनी जगायचं कसं? छोटा मोठा एखादा कारखाना असता तर प्रत्येक घरातला एक एक माणूस कामाला लागला असता, त्याचा संसार चालला असता. आम्हाला पाणी प्रश्न भेडसावतोय आणि MIDCच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही लोकांनी विरोध केला, पण बऱ्याचशा लोकांनी त्याला साथ दिली. तरी MIDCला विरोध केल्यामुळे MIDC ह्याला गेली, पुढं मान खाटावला. गोड बोललं जातं, पण नंतर कोणी काय विचारच करत नाही त्याचा. नंतर काय विचार केला जातच नाही. विचार केला जात नाही. काय सांगाल थोडक्यात तुम्ही? पुन्हा एकदा त्यांनी तोच विषय घेतला. टेंबू, म्हैसाळ, ताकारी ह्या योजना एवढ्या उंचीवर झालेल्या आहेत. त्या मानानं आमच्या इथं बलकवडीचा कॅनॉल गेला, हरळलेल्या आहेत. त्या मानानं आमच्या इथं बलकवडीचा कॅनॉल गेला, हरळीच्या शेजारनं 6 किलोमीटर फक्त अंतर आहे आणि त्याची उंची सुद्धा 1000 ते 1200 फूटच आहे. तरी सुद्धा आमच्याकडे पाण्याची व्यवस्था होत नाही. म्हणजे नेते मंडळींचं दुर्लक्ष आहे, पूर्ण दुर्लक्ष आहे. 25 किलोमीटर आम्हाला वाई इथून आणि 135 किलोमीटरला पाणी जाते या त्या ह्याच्या धरणात, आंधळी धरणात. हा कुठं फरक आहे? फक्त मतापुरतं गोड बोलतात आणि जातात. आता संघर्ष समितीचा काही उपयोग झाला नाही आणि नेते मंडळी त्यात काही लक्ष घालत नाहीत. माढा मतदारसंघातील आपण या शेवटच्या गावामध्ये सोळशीमध्ये पोहोचलो होतो आणि इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. अगदी भीषण आहेत. पाण्याभोवती राजकारण मोठ्या प्रमाणात दिसून येतं. त्याच पद्धतीने जो इंडस्ट्रियल कॉरिडॉर होणार होता तोही हाणून पाडण्यात आला. म्हणजे युवकांच्या हाताला जे काम मिळणार होतं तेही हाणून पाडण्यात आलं. यामध्ये मोठ्या प्रमाणात
लोकप्रतिनिधींची अनास्था दिसून येते आणि याच माध्यमातून जो कॉरिडॉर होणार होता त्यामुळे जे कुटुंबाला रोजगार मिळणार होता आणि अर्थार्जन होणार होतं तेही हाणून पाडलं. पाणी नाही, काम नाही, अशा पद्धतीने उत्तर कोरेगाव तालुक्याची पुढेही वाटचाल होती की काय असेच दिसून येणार आहे. कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे